नाव काय तुझं आणि कसं काय सगळं प्लॅन केलं होतं आणि पप्पांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आता काय नंतर बघितला काय फील होत? माझं नाव मानसी दिघे आहे आणि मी ऑस्ट्रेलियामध्ये मास्टर्स करते. तर पहिले मी जेव्हा तिकडे गेली तेव्हा माझं सेव्हिंग्स वगैरे तर चालूच होती. मी माझा खर्च काढत होती. तर माझं असं डोक्यात होतं की जेव्हा पण आपली थोडीफार सेव्हिंग्स होईल तर फर्स्ट गिफ्ट हे पप्पांनाच घ्यायचं. कारण मी मम्मीला पण बोललेली की तू वाईट नको मानू की मी तुला काही नाही घेते फर्स्ट गिफ्ट. कारण रियाचं झालं, माझं झालं, मम्मीचं काय जर आम्हाला पाहिजे असतं ना तर पप्पा पूर्ण करतात आहे. पण मग त्यांचे चॉईसेस त्यांची इच्छा कोण पूर्ण करणार. तर म्हणून माझं असं होतं की त्यांनाच काहीतरी घ्यायचं. आणि आम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की त्यांना बुलेटचं खूप क्रेज आहे. ते एक छोटं बाळ असतं ना ज्याला असं चॉकलेट दाखवलं की मग ते चॉकलेटकडेच असं बघत बसणार. तर मग ते तसेच तिकडे शोरूम मध्ये पण ते तसेच सगळ्यांचे बुलेट घेताय लोक आणि ते असे बघताय बाहेर जाऊन की काय मस्त बुलेट घेताय. मग ते खूपच चांगलं होतं वाटत की त्यांची जी आवड होती त्यांना मी तेच गिफ्ट केलं आणि ते इमोशनलच होतं. मग सेव्हिंग असेल किंवा एज्युकेशन या पिरियड मध्ये तुम्हाला पैसे पप्पा पाठवायचे आणि ती सेव्हिंग करणं किती कठीण आहे तिथे किंवा काय? इकडून जेव्हा आपण कन्वर्ट करतो तेव्हा मग ते खूप महाग पडतं कारण तुम्ही इंडियन रुपीज मधून ऑस्ट्रेलियन डॉलर करताय. पण मग तिकडे पण होतं कारण तिकडे पण माझे रेंट आहे 60 पर्यंत आणि मग स्वतःचा खर्च काढणं ते महाग जातं. पण थोडं असं मी 2 पार्ट टाइम करत होती. मला 24 तास अलाउड आहे काम करायला. तर मी तसंच काम करून थोडंफार सेव्हिंग्स करून आरामात सेव्हिंग झाली माझी. पप्पांच्या चेहऱ्यावरचा आनंद कसा होता किंवा सरप्राईज? खूपच खूपच इमोशनल होता आणि असं मी काहीतरी त्यांच्यासाठी करते आणि त्यांना ते खूपच आवडलं. मग ते पण इमोशनल झाले, आम्ही पण एकदम रडायला लागलो. तर खूपच चांगलं वाटलं. सर नाव काय तुमचं आणि तुमच्या अगदी तरुण मुलींनी तुम्हाला बुलेट गिफ्ट केलेली आहे, कसा हा संपूर्ण प्रवास होता आणि काय वाटतंय असं काय? माझं नाव भाऊसाहेब परबत दिघे. मी राहायला इकडे नायगाव वसई. ॲक्च्युली कसं आहे की मी माझ्या मुलीला एज्युकेशनसाठी परदेशात पाठवलं होतं एज्युकेशन लोन घेऊन. तिने मेहनतीने पार्ट टाइम जॉब करून तिकडे एक एक्स्ट्रा सेव्हिंग करून तिचं स्वतःचं सांभाळून एज्युकेशनची एक टर्म फी भरली तिने. स्वतःचं राहणं खाणं पिणं सांभाळून काही साईड बाय साईड सेव्हिंग करून तिने हा जो बुलेटचा जो प्रकार झाला आहे गिफ्ट करण्याचा तो तिने उभा केला. यामध्ये तिची मम्मी आहे, तिची मम्मीची एक मैत्रीण आहे आणि तिची छोटी बहीण हे सर्व सामील होते मी सोडून. कारण शेवटपर्यंत मला कळून दिलं नाही यांनी की हा एक सरप्राईज बुलेटचा कार्यक्रम होणार आहे म्हणून. दुसऱ्याच्या तुमच्या कोणाला घ्यायचे असं हां, सांगितलं होतं? ॲक्च्युली कसं मिसेसची एक मैत्रीण आहे. तर त्यांना गाडी घ्यायची असं मला सांगितलं. त्यावेळेस मी कॅम्पमध्ये होतो, स्पोर्ट्सच्या एका इंडिया कॅम्पमध्ये होतो. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही या, त्यांना समजत नाही म्हणे काय बोलायचं कसं बोलायचं किंवा कुठलं मॉडेल घ्यायचं, तर तुम्ही आल्यानंतर आपण जाऊया म्हणे एकदा. तर ठीक आहे म्हटलं काय हरकत नाही. त्याच्यानंतर मला वाटतं 1 का 2 हफ्त्यानंतरच मी आलो इकडे घरी आणि एक संडे बघून यांच्याबरोबर आम्ही रॉयल एनफिल्डच्या शोरूममध्ये गेलो. तिथे थोडी तारांबळ तर झाली कारण की त्यांचे हस्बंड पण म्हणजे मिस्टर पण होते बरोबर. आता माझा हेतू हा होता की त्यांना कळायला नाही पाहिजे आणि त्यांचा प्लॅनिंग चालला होता की मला नाही कळायला पाहिजे. तर मी लपवूनसाठी त्यांच्या इशाऱ्याने चाललंय की त्यांना कुठली गाडी पसंत आहे. कारण की आज एक गाडी घ्यायची म्हणजे त्यांची पसंत असलीच पाहिजे. म्हणून माझा पूर्ण प्रयत्न चालला होता की त्यांची पसंत काय. ते मल्टिपल गाड्यावर बसत होते, वेगवेगळ्या गाडीवर बसत होते. त्यामुळे मी इतकं कन्फ्यूज झालो ना की यांची पसंत काय. मग शेवटी एक गाडी पसंत केली तर सर्वचे सर्व क्रॉस झाले. रॉयल एनफिल्ड इलेक्ट्रा मला वाटतं 350 क्लासिक. कारण की ती त्यांना कोणाला पसंत नव्हती. तर म्हणाला की मग म्हणजे अजून चांगली त्यांनी एक फोटो पण काढून ठेवला होता ऑलरेडी. तर म्हणे ही निर्मितला पसंत आहे. निर्मित म्हणजे मिसेसची मैत्रीण तिचा मुलगा. तर म्हटलं मुलाला पसंत आहे म्हणजे घरात त्यांना पसंत आहे. तर म्हटलं ठीक आहे मग ही सर्वात बेस्ट गाडी लेटेस्ट मॉडेल आहे काहीतरी BS6 वगैरे. तर म्हटलं चला ही करूया. म्हणजे एवढी अटीतटीवर होतं की तिथल्या तिथं लगेच बुक करून टाकली.
बुक करून टाकली. आणि सर्वात मोठा गेम तर असा झाला की त्यांना थोडे पैसे कमी पडताय म्हणे, आपण त्यांना मदत करूया. तर म्हटलं ठीक आहे, किती कमी, काहीतरी 50,000 म्हणे. तर म्हटलं ठीक आहे, 50,000 केली. दुसऱ्या दिवशी परत रिटर्न केले मला. तर म्हणे नाही, त्यांचे झालं काम म्हणे. तर त्यामुळे आणखी विश्वास वाढला की हा गाडी त्यांचीच आहे. त्याच्यानंतर मग आम्ही बुक झाल्यानंतर त्यांना दिवाळीपर्यंत टाइम दिला होता रॉयल एनफिल्डवाल्यांना. त्यांनी त्या दिवशी बोलवलं की गाडी आलेली आहे म्हणे. मग आम्ही पोचल्यानंतर पूजा वगैरे ते म्हणाले की तुम्हीच करा म्हणे, जरा स्वास्तिक वगैरे काढा कुंकवाने. नंतर मग मिसेसने केली, त्यांनी पण पूजा केली. हिची छोटी बहीण रिया. तर इश्यू झाला नारळावरनं, की म्हटलं मी इशारा केला बायकोला की म्हटलं त्यांची गाडी आहे, कमीत कमी त्यांच्या घरातल्या मुलाला नारळ तरी फोडू दे म्हटलं, तो काहीच करत नाहीये. तर ते नारळ ही अडून बसली, नाही मीच नारळ फोडणार. तरी नारळ पण तिनेच फोडला. म्हटलं आता कमीत कमी ती जी चाबी गिफ्ट देतात ना मोठी, तर ती चाबी म्हटलं त्यांना द्यावी, म्हणून मी त्यांना इशाऱ्याने बोलवलं की आता या चला चाबी घ्या. तर म्हणे नाही, हे सर्व दोघं बोलले तुमचीच गाडी आहे. म्हटलं हो हो आपलीच गाडी आहे, या म्हटलं चाबी घेऊया. म्हणजे ते कल्पनाही नव्हती की खरंच माझ्यासाठी हे केलं होतं. कारण की तो माझ्यासाठी खूप मोठा सरप्राईज आणि गेम झाला तो माझ्याबरोबर सरळ. कारण की मला सोडून जवळपास सर्वांना माहिती होतं, बुलेटवाल्या शोरूमवाल्यांना सुद्धा माहिती होतं की गाडी माझ्याच नावावर येते म्हणून. अशा प्रकारे यांनी हा प्रोग्राम अरेंज करून सरप्राईज गिफ्ट हे केलं मला. कसं वाटतं आता प्रत्येक पुरुषाची हे बघा, इच्छा असते कसं आहे, घ्यायची. बुलेट हे सेकंड ऑप्शन झालं, पण एक सर्वात म्हणताना मन भरून आलं की हिने माझ्यासाठी बुलेट उभी केली. आणि बुलेट एक असं काय म्हणताना एक छोटी मोठी गोष्ट नाही आहे. आज जवळपास 2.5 लाखाच्या वर, आणि तिने ती कॅश मध्ये उभी केली. असं नाही की कुठलं लोन केलंय की काय केलं. मी ज्यावेळेस आमचं प्लॅन चालला होता तो पण आम्ही लोन मध्येच प्लॅन करत होतो, पण तिने आज साईड बाय साईड एवढं सेव्हिंग केलं. आणि असं नाही की काही तडजोड, तिने प्रॉपर आपलं स्वतःचं राहणीमान सांभाळलंय, तिकडे खाणं पिणं शिक्षण सर्व सांभाळून साईड बाय साईड सेव्हिंग करून हा पैसा उभा केला. ते कौतुकच आहे. बुलेट तर एक स्वप्न होतं आणि ते पूर्ण झालं तर कोणाला आवडणार नाही.